श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. शुभ दुपार तुम्हा सगळ्यांना. कसे आहात तुम्ही सगळे? आशा व्यक्त करते स्वस्थ असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल. आषाढ महिन्यातील 2 ऑगस्ट येत आहे संकष्टी चतुर्थी. आणि संकष्टी चतुर्थी आणि ते पण आषाढ श्रावण या महिन्यातील किंवा मार्गशीर्ष महिन्यातील याला विशेष असं महत्त्व आहे. कारण भगवान विष्णू हे शेषशय्येवर जातात, म्हणजे शेष निद्रेवर किंवा योग निद्रेवर जातात असं देखील म्हटलं जातं म्हणजे ते आहेच, असंच असतं. आणि त्यानंतर आपली संपूर्ण सृष्टीचा जे काही कारभार आहे तो महादेवांच्या हातामध्ये सोपवतात. आणि त्यामुळेच महादेवांची सेवा म्हणजे गणपती बाप्पाची सेवा आलीच. गणपती बाप्पाची सेवा या संकष्टी चतुर्थीमध्ये केल्यामुळे घरामध्ये बरकत. लहान मुलं ऐकत नसतील तर लहान मुलांसाठी, तुमचं मुलांना पटतच नाहीये काही, किंवा बघा मुलांना वाईट संगत लागली आहे की ताई आमची मुलं काही केल्या ऐकत नाहीत, आम्ही त्यांना समजावण्याचा प्रयत्न करतो, ते अभ्यासाला बसत नाही, किरकिर करतात, अभ्यास केलेला लक्षात राहत नाही, वडिलांना मुलगा किंवा मुलगी उलटी बोलते, आईला उलट बोलतात, किंवा दोघांपैकी एक अशी बोलतच नाहीत, आजी आजोबांचा मान ठेवत नाहीत, आणि शाळेत हुशार आहेत पण त्यांना घरात कसं वागायचं हेच कळत नाही. अशा प्रत्येक आईला आणि वडिलांना भेडसावणारे प्रश्न असतात, ते म्हणजे आपलं मूल. कारण एकदा मूल झालं की पती पत्नी एकमेकाचा विचार जास्त करत नाही, तर आपल्या मुलांचा विचार करतात की मुलांचं फ्युचर कशात आहे, मुलांना कशामुळे बरं वाटेल. म्हणजे आपण सगळं जे गुंततो ना ते आपल्या मुलांभोवती गुंततो. आणि हेच एका उत्तम आईचे लक्षण आहे असं मला तरी वाटतं, की मुलांचा सर्वप्रथम विचार करणं, त्यांना प्रायोरिटी देणं, त्यांना कसं वाटतंय बघणं, त्यांना काय हवं नको बघणं. आणि म्हणूनच गणपती बाप्पा हा बुद्धीचा देवता आहे, संकट मुक्त करणारा देवता आहे, सुख देणारा आहे, विद्या देणारा तर आहे, पण सुख, संपत्ती, समृद्धी, भरभराट, तुमच्या मनातील दुःख सर्व काही गायब होतं जेव्हा आपण गणपती बाप्पाच्या सेवेमध्ये येतो. आता दररोज तुम्ही गणपती बाप्पाची नाही समजा सेवा करत आहे, तसं तर वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा, हे दिवसाची सुरुवातच कराग्रे वसते म्हटल्यानंतर आपण हे म्हणूनच करावं, वक्रतुंड म्हणूनच करावं. आणि त्यानंतर बघा मोबाईलवर विष्णू सहस्त्रनाम लावायचं, त्यानंतर ओम गम गणपते नमः या मंत्राचा जप लावायचा. हे झाल्यानंतर गजेंद्र मोक्ष स्तोत्र लावायचं. या 3 गोष्टींनी तुम्ही पिक्चरमधली गाणी लावू नका, तुम्ही TV लावू नका, तुम्ही रेडिओ लावू नका, तुम्ही घरातल्या मेंबरशी विनाकारण कोणाशी हुज्जत घालू नका. तुम्ही या 3 गोष्टी घरामध्ये लावून द्या सकाळी सकाळी, आणि मग तुमच्या आयुष्यामध्ये काय बदल होत आहेत ते बघा. कारण गणपती बाप्पा हा भावाचा भुकेलेला आहे, म्हणजे सगळेच देव भावाचे भुकेलेले आहेत. मग मी तुम्हाला सांगितलं ते तुम्ही उद्यापासून सकाळी आधी विष्णू सहस्त्रनाम लावायचं, ते श्रवण करायचं, काम करत करत जे तुम्ही करता ते करत. हेडफोन घाला, मोठ्यांदा लावला जास्तच चांगलं, अख्ख्या घरामध्ये ध्वनी पसरतील. दुसरं ओम गम गणपते नमः, आणि तिसरं गजेंद्र मोक्ष स्तोत्र. या 3 गोष्टींमुळं मुलांचं मन शांत होईल, मुलांना पुढे निर्णय काय घ्यावेत हे कळेल, आणि त्याच पद्धतीनं बाकी रिझल्ट पण तुम्हाला घरामध्ये दिसून येतील. आता उद्या आहे संकष्टी चतुर्थी. सर्वप्रथम सकाळी उठून लवकर शुचिर्भूत व्हावे, लाल वस्त्र परिधान करावेत, असतील तर, नसले तर तुम्ही कोणत्याही रंगाचे घालू शकता, वस्त्रांपाशी काही नाहीये. फक्त लाल असेल तुमच्याकडे तर घालण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर देवपूजा करून घ्यावी. मुख्य दरवाजावर कुंकवाने स्वस्तिक काढावे. जमत असेल शेगडीच्या इथे पण वरती स्वस्तिक काढावे, नाही काढले तरी चालेल. देवपूजेला बसल्यानंतर सर्व देवांची पूजा आधी करून घेण्यापेक्षा सगळ्यात आधी तांबडामध्ये गणपती बाप्पा घ्या. त्याच्या खाली थोड्याशा लाल अक्षता ठेवायच्या आणि त्याच्यावर मूर्ती ठेवायची. सगळ्यात आधी पाण्याने अभिषेक घालायचा. तसं तर अथर्व शीर्ष म्हणत अभिषेक घातलेला खूप जास्त चांगला असतो, पण पाठ नसतं किंवा पुस्तकात बघून वेळ होत असेल तर पुन्हा सांगते, ओम गम गणपते नमः या महामंत्राचा जप करत जितकं तुम्हाला एक 5 मिनिटं शांत वाटेल तेवढ्या वेळ आधी ओम गम गणपते नमःनं जपनं स्नान घालायचं. त्यानंतर पंचामृताने स्नान घालायचं आणि पुन्हा पाण्याने स्नान घालायचं.
हे झाल्यानंतर थोड्याशा एका स्टीलच्या किंवा छोटी देवाची जी वाटी असती त्यामध्ये पाणी घ्यायचं आणि त्यामध्ये कुंकू घालायचं. त्या कुंकवाच्या पाण्याने गणपतीला स्नान घालायचे, कारण कुंकू अत्यंत जास्त प्रिय आहे आणि ओलं कुंकू तर त्याहून जास्त प्रिय आहे. हे झालं की हळदीनं थोड्याशा चमचा पाण्यात घेतलं तरीही चालेल. आणि तिसरं म्हणजे शेंदूर, जो केशरी रंगाचा असतो ना, तो शेंदूर पाण्यात घेऊन त्यानं स्नान घालून घ्यायचं. आता हे सर्व करून झाल्यानंतर गणपतीला थोडीशी ओली हळद लावून घ्यायची. संपूर्ण मूर्तीला किंवा फोटो असेल तर किंचित अशी लावून घ्यायची आणि गणपतीला पुन्हा ओलं कुंकू लावायचं आणि त्याच्यावर अखंड अक्षता ओल्यास तुम्हाला सगळ्यांना लावायच्या आहेत. गणपतीची मूर्ती स्थापन करावी. कापसाचं गेजवस्त्र असेल किंवा केवडा असेल, कमळ असेल, गुलाबाचं फूल, दुर्वा, जे काही तुम्ही वाहता, रुईच्या फुलांचा हार, हे सगळं वाहून घ्यायचं आहे. गणपतीला सकाळी केळाचा नैवेद्य दाखवा, कारण उपवास असतात. केळाचा नैवेद्य दाखवून घ्या. फळांचा कुठलाही नैवेद्य तुम्ही दाखवून घेऊ शकता. आता हे झाल्यावर दुर्वांची जुडी जी वाहिली आहे तीच किंवा त्याच्या आधी तुम्ही अजून एक तयार करा. ती हातात घ्यायची आणि संपूर्ण अथर्व शीर्षाचं पठण करायचं. मुलांच्या हातात जर दिलीत, ही एकच जुडी 2 मुलांच्या एकदा हातात दिलीत तरीही चालेल. आणि अथर्व शीर्षाचं पठण करून त्यांच्या हस्ते ही जी दुर्वांची जुडी आहे ती गणपती बाप्पाला व्हावी. आता बऱ्याच ताईंचा प्रश्न येतो की ताई, आमची मुलं असलं काही करत नाही. हरकत नाही, मुलांचं नाव घेऊन त्यांच्या प्रगतीसाठी मी ही सेवा करत आहे असं म्हणून ती दुर्वांची जोडी तुम्ही दोन्ही मुलांच्या नावाची 1 किंवा 2 तुमच्या इच्छेनं तुम्ही वाहू शकता. फक्त अथर्व शीर्ष म्हणूनच तुम्हाला ही सेवा करायची आहे. आता नाहीच, अगदीच नाही म्हणता येते, मोडकं तोडकं पण नाही म्हणता येते, अशा वेळेस लावून द्यावं. तुपाचा दिवा लावावा, नैवेद्य दाखवावा, गणपतीची आरती करावी आणि दुसऱ्या दिवशी या ज्या दुर्वा आहेत ना, या दुर्वा गाठ बांधायची आणि मुलं जेव्हा महत्वाच्या कामाला म्हणजे परीक्षांना वगैरे जातील तर पॉसिबल असेल तर त्यांच्या खिशात ठेवा. पण शाळांमध्ये आजकाल असलं काहीही चालत नाही, म्हणजे शाळेचे नियमच आहेत. मग अशा वेळेस मुलांना 2 मिनिटं त्यांचं जे कुठलं पुस्तक असेल त्या दिवशीचं अवघड जाणारा विषय त्यामध्ये त्या दुर्वा ठेवा रात्री झोपताना आणि सकाळी काढून घ्या. हेही नाही जमलं ताई, हे पण नाही जमणार, मी का पर्याय देत असते, कारण बऱ्याच पालकांचे हे प्रश्न असतात. हेही नाही जमलं तर त्या दुर्वा असतील ना, त्या एखाद्या कपड्यामध्ये गुंडाळायच्या किंवा कागदामध्ये आणि मुलांच्या उशीमध्ये ठेवून द्यायच्या. मुलं उशी घेतात. आता उशी पण घेत नसतील तर बेडशीटचा जो खालचा भाग असतो फक्त त्यांच्या डोक्याच्या खाली आल्या पाहिजेत, म्हणजे गणपती बाप्पाचा आशीर्वाद कायम राहील असाही राहतो. पण हा दुर्वांचा उपाय आहे. आणि तुम्ही स्वतः मुलांच्या बुद्धीसाठी प्रज्ञा विवर्धन स्तोत्र हे वाचायचं आहे. मुलांच्या बुद्धीसाठी प्रज्ञा विवर्धन स्तोत्र हे आपल्याला पठण करायचं आहे. आणि जर कर्ज खूप झालं असेल ना, कर्ज कुणालाच नाही असं नाहीये सध्या. मला वाटतंय आपल्या आई वडिलांच्या जमान्यातली लोक, म्हणजे आई वडील आपले, यांना अजूनही 1 रुपया, माझ्या आई वडिलांना 1 रुपया पण कर्ज नाहीये. तर त्या पिढीला नसेल, पण आत्ताच्या पिढीला काही ना काही कर्ज डोक्यावर घेऊनच ती वावरत असतात. कारण महागाई तेवढी आहे, तेवढ्या आपल्या गरजा तेवढ्या वाढलेल्या आहेत, त्यामुळं सगळंच वाढलेलं आहे. म्हणून गणपती ऋणमोचन स्तोत्र, कुठलं? गणपती ऋणमोचन स्तोत्र. तुम्ही गुगलला सर्च करा, गणपती ऋणमोचन स्तोत्र. PDF येईल, ती तुम्ही प्रिंट काढून आणा किंवा लिहून घ्या सुंदर हस्ताक्षरामध्ये आणि ती तुम्ही उद्यापासून दररोज 1 वेळ ठरवून घ्या. मी सकाळी वाचीन किंवा मी संध्याकाळी वाचीन. गणपतीची पूजा करायची आणि गणपती समोर बसून तुपाचा दिवा लावून साखरेचा किंवा गुळाचा कुठलाही नैवेद्य दाखवून हे गणपती ऋणमोचन स्तोत्र म्हणायचं आणि गणपती बाप्पाजवळ प्रार्थना करायची की माझं ऋण आहे ते फेडण्यासाठी माझी कमाई वाढू दे, मला अजूनही कष्ट करण्याची ताकद येऊ दे. बघा तुम्ही तुमच्या आयुष्यात किती सारा फरक पडेल. उद्या आहे गणपती चतुर्थी. ज्यांना गणपती मूर्ती ऑर्डर करायची आहे किंवा पारद शिवलिंग, पितळी शिवलिंग, पंचधातू शिवलिंग, गणेश रुद्राक्ष, पंचमुखी रुद्राक्ष, हे सगळं ओरिजिनल मिळतं आपल्याकडं. तुपाच्या वाती, कापूर यातलं काही हवं असेल आणि अघोर लक्ष्मी सिद्धिमंत्र हवा असेल तर खाली दिलेल्या क्रमांकावर फक्त आणि फक्त व्हॉट्सअप मेसेज करावा. श्री स्वामी समर्थ.